जास्त आहेत. खूप मस्त वाटतं. गुड मॉर्निंग, नमस्ते आणि जय श्रीराम. तर मी आता मुंबईला आहे, सेकंड डे हा. तर आज नाही का फिरायला चालले. माझी मामाची जी मोठी मुलगी आहे ना तिच्यासोबत, आणि जी छोटीवाली आहे ना तिला काही यायचं नाही. तिला नाही का थोडं काम आहे, कपडे वगैरे ती काही शिवाय होती नाही, टेलर आहे. मग तिला थोडं काम आहे आणि त्याला तर आम्ही मुद्दामून नेत नाही ह्याला. तर चला निघू. खूप लेट झाले आज, कारण की आम्हाला 9ला निघायचं होतं, पण आता 11 वाजले. तर निघू, गरमी खूप होतीये. चला पटपट निघू. बाय, भेटू आपण पुढं. चल बाय. बघा याला शिडी पण चढता येत नाही आणि शिडी उतरता पण येत नाही. अशी पोरी आहे बरोबर. किती डेंजर शिडी खाली दाखवते. मला उतरू द्या हळूहळू. खूप डेंजर आहे शिडी. नाही बाबा, हीच येत नाही. झाली आम्हाला नाही, सवय नाही का. अच्छा, डेंजर आहे. हाय कर चल. ही आणि मी चाललोय. चला निघू आता. इकडंच नाही का हे स्टेशन आहे, घराजवळच आहे पूर्ण. जास्त काही लांब जायची गरज नाही, घराजवळच स्टेशन आहे पूर्ण. आता इथून ना CST ला जातोय आम्ही. CST ला मला पण नाही माहिती काय, पण आय थिंक मॉल वगैरे असेल. काय ओ गेट ऑफ इंडिया म्हणजे CST का? मला माहित नव्हतं हा याला CST होता म्हणून. चला स्टेशनला आलोय, तिकीट वगैरे काढू मग जाऊ. वेट बघ. सगळे ट्रेन बंद पडले. ते अजून अर्धा तास लागणार जायला. कोणतं आहे? अर्धा तास लागणार आम्हाला जायला. CST ला जायचंय, म्हणजे गेट ऑफ इंडियाला. शिवाजी टर्मिनस, छत्रपती शिवाजी टर्मिनसला आलो आता. इथनं आता नाही का गेट ऑफ इंडियाला जाण्यासाठी बस पकडावं लागेल. नाही का ते 2 खाली पण बसतात आणि वर पण बसतात, तशी बस पकडावं लागणार. बघू जाऊ. मला इथलं जास्त काही माहीत नाही, हिला माहिती थोडंफार, तर त्याच्यासोबत फिरणार आहे. तर बघू आता जाऊ निघू. चला मुंबई. हे जुनी मुंबई आहे. ही नवी मुंबई. हे काय म्हणलं, जुनी मुंबई. डबल ह्याचे खाली पण बसायचं, वर पण बसायचं. खूप वेगळं आहे मुंबईमध्ये. ह्याची बस स्टेशन. चला तुम्हाला गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडिया मला वाटलं की CST मध्ये मला वाटलं कुठं दुसरी मॉल वगैरे इथे नेते. नंतर कळालं की गेट ऑफ इंडियाला आणि मरीन ड्राईव्हला नेते. चांगली गोष्ट मला पहिल्यांदा बघायला भेटेल. मी फर्स्ट टाइम बघते, कारण आणि मी म्हणजे मुंबईला कधी आलते आय थिंक 9-10 वर्षाची असेल तेव्हा आलते फिरायला. खूप लहान होते तेव्हा काही फिरले पण नव्हते. मग आता आली आहे ती 8-9 वर्षानंतर. 8-9 नाही, जास्तच वर्ष झाली मुंबईला. चला गेट ऑफ इंडिया दाखवते मला. कानातलं गळ्यातलं बुक्स. हॉटेल. गेट ऑफ इंडिया. फॉरेनची लोक तर इथं आहेत, खूप जास्त आहेत. आणि इथंच ताज हॉटेल. पाणी एकदम मस्त. काम चालू आहे सध्या, कामामुळे त्या साईडला जात नाही का फोटो वगैरे एवढे. ताजमहल, बोट बघा, पाणी वगैरे. मला पाण्याची खूप भीती वाटते पहिली गोष्ट. ही वाली बोट्स. देख लहर, देख करट. पानी कम होगा उसमें ना.
उडले उडले. मरीन ड्राईव्हला चाललो. मरीन ड्राईव्हला चाललोय आता गाडीमध्ये बुक. वाटलं कहाँ घर पे गया क्या? ताज हॉटेल. थोड़ा सा भाई उधर करना. ये मरीन ड्राईव्ह. थंड हवा येते मस्त. भारी वाटते येऊन पूर्ण पाणी पाणी एकदम. काय माहिती बघा इथं नाव नाही माहिती. खूप मस्त वाटते इथं थंड थंड हवा येऊन भारी वाटायला लागले. रील काढलेले हवा मारते एकदम नाही का. फोटो वगैरे पण घ्यायला लागले. आता आम्हाला एवढे भारी फोटो वगैरे काय आमच्याकडे कॅमेरा वगैरे नाही. मग जेवढं आले तेवढं काढले आता आम्ही. आता आजूबाजूला हिंडतो. आता बघू इथनं निघू आता थोड्या वेळाने. 10-15 मिनटं निघतो आहे. बसतो वगैरे थोडंसं टाइमपास करतो. रील वगैरे बघतो. रील वगैरे काढतो वगैरे. या तुम्ही पण बघायला. मीच आले 8-9 वर्षाच्या नंतर मुंबईला पहिल्यांदा. नाही सेकंड टाईम आहे हा. मी लहानपणी आलते आणि मी एवढं फिरलं नव्हतं त्या टाईमला. आता फर्स्ट टाईम म्हणजे मी मरीन ड्राईव्हला आली आहे. चला फिरू वगैरे. फिरून बघा किती सुंदर आहे एकदम समुद्र. मला पाण्याची खरंच खूप भीती वाटते. खूप म्हणजे खूपच भीती वाटते. हा पक्षी काय माहिती कोणता आहे मला पण नाही माहिती. मस्त त्याचे मजेत पक्षीचे. तो चांगला इकडे तिकडे फिरतो समुद्र बघत. ते तिकडे जाऊन चला. ऊन मी इथं काय झालं ह्या साईडला असे बसले होते. एवढं ऊन आहे बापरे. खालून पूर्ण चटके लागत होते. लेड्याचे चटके लागत होते खूप जास्त चटके. चला फॅनसाठी हे मुंबई इंडियन्स समुद्रामध्ये ठेवले. मुंबई इंडियन्स आहे का? चल पळीत ना असे बोलणार नाही. मी सगळ्या टीमला रिस्पेक्ट करते. आज काय नाही. धोनी मला पर्सनली धोनी सर जे आहेत ना मला पर्सनली आवडतात. म्हणून मी थालाला हृदय आहे आमच्या थाला म्हणून मी त्यांना पर्सनली हे करतो. मी सगळ्याच टीमला असं काही नाही की सगळ्या टीमला आम्ही ट्रोल वगैरे असं काही नाही. आम्ही सगळ्या टीमला म्हणजे प्रेम करतो. कारण जेव्हा इंडियाची आणि अदर नाही कंट्रीचे जेव्हा असते तेव्हा आपण आपल्या इंडियाचं जेव्हा प्लेयर्स सगळे एकत्रच खेळतात ना. मग आपण असं सगळ्या प्लेयरला नाव नाही ठेवू शकत नाही का. सगळेच प्लेयर चांगले आहेत सगळेच एकदम. आणि आम्ही पर्सनल थारला खूप लव करतो. माझं आणि पर्सनल नाही आहे. मी सगळ्याच टीमला मला थारला खूप आवडतो. कंट्रीला सोडून. हां इथं मुंबई इंडियन्सचं हे लिहिले. चला जाऊ. खूपच असं ऊन व्हायला लागले. पटकन निघतो. चला इथं वानखेडे स्टेडियम कुठे मला नाही माहिती. पण स्टेडियम एवढं माहिती बस मला. चला मुंबई इंडियन्सचा लोगो. चलो जाऊ. चलो खूप जमलोय आता. आम्ही तर चालायची वगैरे कॅपॅसिटी नाही आता आमच्या. पण चालायचं फिरायचं. ऊन लागते. म्हणजे फिरायचं. ऊन लागते ना म्हणून हे बघा थंड थंड हवा येते. ऊन पण लागते. बघा इथं पाणी नाही. खरंच एसी सारखी हवा पण येते. मध्येच गरम गरम हवा येते. चला जाऊ इथून. हिला म्हणलं पण मी इथं हा स्टेडियम आहे ना. हिलाच माहित नाही. ती म्हणती नाही स्टेडियम नाही. तुला स्टेडियम कुठून दिसला? मला नाही माहिती स्टेडियम आहे का नाही. हां मला ते बघितलं मी. मला वाटलं स्टेडियमच आहे हा म्हणलं. तर म्हणती नाही स्टेडियम नाही. चला जाऊ घरी. बघू आता कुठं जायचं का आता. परत नाही ना. बघू आधीमध्ये कुठं जायला प्लॅन आमचा. तर तुम्हाला दाखवू आम्ही कुठं जाणार आहे काय जाणार आहे. 50 रुपये सेल. दादर मार्केट आहे हे. कवर बिवर स्टेशनच्या बाहेरच आहे. हे बांगडे आणि मार्केट पूर्ण स्वस्त आहे इथं खूप. हां किती सुंदर सुंदर आहे. हां 50ला खूप कमी रेट आहे इथं.
पुण्यात असले असते ना मी हे घेऊन गेले असते घरी. हे खातो हे आम्हाला कस्टर्ड बोलले पण हे कस्टर्ड नाही काहीतरी वेगळंच आहे. आणि लस्सी घेतली काय माहिती कस्टर्ड बोलायला लागले त्याला. तुला काय वाटते काय आहे? आमच्याकडे ह्याला कस्टर्ड नाही बोलत ह्याला काहीतरी वेगळंच बोलतात. बघू खाऊन टेस्ट करून बघू. उसाचा रस. घरी आलो आम्ही दोघींनी आंघोळ वगैरे केली आणि हिनी आमच्या प्लॅनमध्ये सामील होती. मामीला आम्ही सांगितले नाही की आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला कारण की थोडं लांब आहे ना. CST जास्त लांब पडतं इथं कसं तुर्व्यावरून CST जास्त लांब पडतं म्हणून सांगितलं नाही कुणाला. माझ्या मम्मीला माहित होतं नुसतं आणि कृष्णा वगैरे त्यांना माहित होतं बस. आणि आम्ही गेलो आणि हिनी सपोर्ट केला आम्हाला. आणि अजून एक नाही का मामाचा पोरगा आहे जो की तुम्ही स्टार्टिंगला नाही का बघितला असाल त्याला माहिती आहे. अवतार बघा काय झालाय. ह्याची मम्मीने ना आता भांडा फोडणार होती पण वाचली. कॉलवर माहिती का माझ्या मामीला सांगत होती मी खूप अशी इशारा वगैरे करून आवाज वगैरे कमी केला मी की सांगितलंच नाही. नंतर ना मग मी तिला मामी गेली थोडंसं कुठंतरी पाहुण्यांच्या घरी गेली ती बोलायला कोणतरी आले न्यू कोणतरी पाहुणे त्यांना बोलायला गेली. त्याच्यामुळं मग आता फोन करून तिला सांगितलं सांगू नको म्हणून. त्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.